नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद शिंदे सर. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील समास हा घटक पाहणार आहेत. बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये यावर आधारित 2 गुणांची कृती विचारली जाते. तर आज आपण या भागामध्ये द्विगु समास, कर्मधारय समास, द्वंद्व समास आणि द्वंद्व समासाचे उपप्रकार यांचा अभ्यास करणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष आपण समासाचा अभ्यास करूया. समासाचा अभ्यास करत असताना प्रथम आपण समास म्हणजे काय पाहून घेऊया. तर त्यासाठी मी तुमच्यासमोर काही उदाहरणं या ठिकाणी घेतलेली आहेत. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे पुरण घालून तयार केलेली पोळी. पुरण घालून तयार केलेली पोळी असं न म्हणता आपण काय म्हणतो? पुरणपोळी. म्हणजे या उदाहरणांचं निरीक्षण केल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती म्हणजे या ठिकाणी घालून तयार केलेली हे नको असलेले शब्द आपण गाळलेले आहेत, काढून टाकलेले आहेत आणि पुरण आणि पोळी या शब्दांचं एकत्रीकरण केलेलं आहे. दुसरं उदाहरण बघूया आपण. दुसरं उदाहरण आहे बटाटे घालून तयार केलेला वडा. असं न म्हणता आपण काय म्हणतो? बटाटे वडा. याही उदाहरणाचं निरीक्षण केल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की या ठिकाणी घालून तयार केलेला हे नको असलेले शब्द आहेत, ते आपण वगळलेले आहेत, काढून टाकलेले आहेत आणि बटाटे आणि वडा या 2 शब्दांचं एकत्रीकरण केलेलं आहे. शब्दांचा आपण संक्षेप केलेला आहे आणि बटाटे वडा हा शब्द तयार केलेला आहे. अशाच पद्धतीनं आई आणि वडील असं न म्हणता आपण काय म्हणतो? आई वडील. म्हणजे याही ठिकाणी आपण काय केलेले आहे? शब्दांची काटकसर केलेली आहे, शब्दांचा संक्षेप केलेला आहे आणि यावरूनच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समासाची व्याख्या सुद्धा करता येईल. या उदाहरणांचं निरीक्षण काय पहा. तर शब्दांची काटकसर करून शब्दांचा संक्षेप केलेला आहे, शब्दांचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि यावरनं समासाची व्याख्या अशी करता येईल, शब्दांची काटकसर करून केलेल्या एकत्रीकरणाला किंवा संक्षेपाला समास असे म्हणतात. बघा परत एकदा, शब्दांची काटकसर करून केलेल्या एकत्रीकरणाला किंवा संक्षेपाला समास असे म्हणतात. तर काही सामासिक शब्द म्हणजे काय बघा बरं. सामासिक शब्द कशाला म्हणायचं? तर शब्दांच्या एकत्रीकरणातून जो जोड शब्द तयार झालेला आहे त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. म्हणजे पाठीमागं आपण जी उदाहरणं बघितलेली आहेत त्याच्यामध्ये बटाटे वडा किंवा आपण दुसरं उदाहरण बघितलेलं होतं आई वडील, हे जे शब्द आहेत शब्दांची काटकसर करून आपण ते जोड शब्द तयार केलेले आहेत त्यांना सामासिक शब्द असे म्हणतात. विग्रह म्हणजे काय? तर सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीस विग्रह असे म्हणतात. जे आई वडील याची आपण फोड कशी करतो? आई आणि वडील. बटाटे वडा याची आपण फोड कशी करतो? बटाटे घालून तयार केलेला वडा. म्हणजे हे जे आपण फोड करून सांगतोय त्यालाच काय म्हणायचं? विग्रह असे म्हणतात. म्हणजेच सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीस विग्रह असे म्हणतात. आपण समासाचे प्रकार बघूया. समासात किंवा सामासिक शब्दामध्ये कमीत कमी 2 शब्द असतात आणि त्यातील कोणत्या पदाला महत्त्व आहे यावरून समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. हे मुख्य 4 प्रकार कोणते? तर पहिला प्रकार बघा, पहिले पद प्रधान असलेला अव्ययभाव समास. म्हणजे ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान म्हणजेच महत्त्वाचे असते तो अव्ययभाव समास असतो. त्याचे उदाहरण बघा, गैरहजर, दररोज इत्यादी. दुसरं बघा, ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद प्रधान म्हणजेच महत्त्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात आणि त्याची काही उदाहरणे बघा, तोंडपाठ, महादेव इत्यादी. तिसरा प्रकार बघा, ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे प्रधान म्हणजेच महत्त्वाचे असतात तो द्वंद्व समास असतो.
आणि त्याची काही उदाहरणं आई वडील, पापपुण्य इत्यादी. आणि चौथा प्रकार बघा, दोन्ही पदे प्रधान नसून महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. त्या दोन्ही पदांना महत्त्व नसतं, तर त्या दोन्ही पदावरून तिसऱ्याच पदाचा आपल्याला बोध होतो, तिसऱ्याच पदाचा आपल्याला अर्थ कळतो. त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. बहुव्रीही समास. आणि त्याची काही उदाहरणं बघा, लंबोदर, निळकंठ इत्यादी. आता आपण इयत्ता 10वीमध्ये द्वंद्व समास आणि त्याचे उपप्रकार, त्यामध्ये इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व व समाहार द्वंद्व या समासांचा अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर कर्मधारय समास आणि द्विगु समास याचाही अभ्यास करणार आहे. आता पहिल्यांदा आपण द्वंद्व समास म्हणजे काय ते पाहूया. हा समास समजून घेत असताना आपण काही उदाहरणं पाहूया. या उदाहरणांचं बारकाईनं निरीक्षण करूया. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे माता पिता. याचा विग्रह काय होतोय बघा, माता आणि पिता. दुसरं उदाहरण आहे पाप पुण्य. त्याचा विग्रह काय होतोय बघा, पाप अथवा पुण्य. तिसरं उदाहरण बघा, कृष्ण अर्जुन, कृष्ण व अर्जुन. या उदाहरणांचं आपण निरीक्षण केलं तर या उदाहरणामध्ये बघा दोन्ही पदं महत्त्वाचे आहेत. दोन्ही पदं महत्त्वाची आहेत आणि अथवा व यासारख्या उभयान्वयी अव्ययाने ती जोडलेली आहेत. पुढचं एक उदाहरण बघा, न्याय अन्याय. त्याचा विग्रह न्याय किंवा अन्याय. याही उदाहरणाचं आपण निरीक्षण केलं तर काय लक्षात येते, तर यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची आहेत आणि ही दोन्ही पदे किंवा या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत. यावरून आपल्याला या उदाहरणांचं निरीक्षण काय सांगता येईल, तर या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची आहेत किंवा प्रधान आहेत. आणि दुसरं निरीक्षण काय सांगता येईल, तर ही दोन्ही पदे आणि अथवा व किंवा यासारख्या उभयान्वयी अव्ययाने दोन्ही पदे जोडलेली आहेत. या ठिकाणी आपण बघितलं माता आणि पिता ही दोन पदं आहेत आणि या उभयान्वयी अव्ययाने ती जोडलेली आहेत. हे आपण निरीक्षण या ठिकाणी नोंदवू शकतो. आणि यावरून आपल्याला द्वंद्व समासाची व्याख्या अशी करता येईल, ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजेच महत्त्वाचे असतात, समान दर्जाचे असतात, त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. आणि व अथवा किंवा यासारख्या उभयान्वयी अव्ययाने ही दोन्ही पदे जोडलेली असतात. बघा परत एकदा व्याख्या, ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रधान म्हणजेच समान दर्जाचे असतात, त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. आणि ही दोन्ही पदे आणि व अथवा किंवा यासारख्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. आता आपण द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत ते पाहणार आहोत. त्यामध्ये ते 3 उपप्रकार बघा, इतरेतर द्वंद्व, दुसरं आहे वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरं आहे समाहार द्वंद्व. त्यामधला पहिला आहे तो इतरेतर द्वंद्व समास. आपण आता पाहूया. हा समास अभ्यास करत असताना आपण काही उदाहरणं त्यांची निरीक्षणं पाहूया. बघा त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे आई वडील. त्याचा विग्रह काय होतोय बघा, आई आणि वडील. दुसरं उदाहरण बघा, तहान भूक. त्याचा विग्रह तहान आणि भूक. तिसरं उदाहरण राधा कृष्ण. त्याचा विग्रह राधा आणि कृष्ण. चौथं उदाहरण स्त्री पुरुष. त्याचा विग्रह स्त्री आणि पुरुष. आणि शेवटचं उदाहरण दही भात. त्याचा विग्रह दही आणि भात. या सगळ्या उदाहरणांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतंय, तर या सगळ्या उदाहरणांमध्ये अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदे महत्त्वाची आहेत, बरोबर की नाही. आणि दोन्ही पदांची अपेक्षा केलेली आहे. अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदे अपेक्षित आहेत. बाबा एक अपेक्षित आहे आणि एकाची काय आपण अपेक्षा केलेली नाही असं काही नाही. तर दोन्ही पदे आई वडील दोन्ही पदांची अपेक्षा केलेली आहे. तहान भूक दोन्ही पदांची अपेक्षा केलेली आहे. दही भात दोन्ही पदांची अपेक्षा केलेली आहे. आपण नुसतंच दही म्हणत नाही किंवा नुसतंच भात म्हणत नाही, दही भात दोन्ही पदांची या ठिकाणी अपेक्षा केलेली आहे. दोन्ही पदे महत्त्वाची आहेत. दोन्ही पदांची आपण या ठिकाणी अपेक्षा केलेली आहे. आणि पुढील निरीक्षण आपल्याला नोंदवता येईल. बघा
विग्रह करताना आणि व यापैकी एक समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे. तर या ठिकाणी समुच्चयबोधक आहे, विकल्पबोधक नाही. जे विकल्प सांगितला नाही हे किंवा ते, समुच्चय म्हणजे दोन्हीचं एकत्रीकरण आपण या ठिकाणी केलेलं आहे. समुच्चय म्हणतो आपण त्याला. अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदांची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि विग्रह करताना आणि व यापैकी एक समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय वापरले आहे. यावरून आपल्याला इतरेतर द्वंद्व समासाची व्याख्या अशी करता येईल. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची असून विग्रह करताना आणि व यासारखी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय वापरली जातात, त्या समासास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. बघा परत एकदा व्याख्या. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची असून विग्रह करताना आणि व यासारखी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय वापरली जातात, त्या समासास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. या समासाची काही उदाहरणं पाहूया. बघा आणखी काही उदाहरणं. त्यामध्ये राम लक्ष्मण याचा विग्रह बघा, राम आणि लक्ष्मण. या ठिकाणी आणि हे आपण समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय वापरलेलं आहे. आणि आपण काय केलेलं आहे बघा, राम आणि लक्ष्मण असं न म्हणता काय म्हणतो आपण, राम लक्ष्मण म्हणतो. म्हणजे या ठिकाणी नको असलेला शब्द आपल्याला आणि या ठिकाणी दिसतोय, तो आपण काय करतो, वगळत असतो. दुसरा शब्द आहे हरिहर, हरी आणि हर. पुढचा सामासिक शब्द बघा, कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन. अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदांची अपेक्षा केलेली आहे. कृष्ण फक्त किंवा अर्जुन फक्त असा अर्थाच्या दृष्टीने अपेक्षित नाही, तर दोन्ही कृष्ण आणि अर्जुन यांना महत्त्व आहे. पुढचं उदाहरण आहे स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. अशा पद्धतीनं बरेच उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येतील. आपण या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास आता पाहिलेला आहे. आता दुसरा प्रकार आपण पाहतोय, वैकल्पिक द्वंद्व समास. त्यासाठी काही उदाहरणं पाहूया आपण. पहिलं उदाहरण आहे खरे खोटे. याचा विग्रह काय होतोय बघा, खरे किंवा खोटे. दुसरं उदाहरण आहे जय पराजय. याचा विग्रह जय किंवा पराजय. पास नापास. याचा विग्रह काय होतोय बघा, पास किंवा नापास. तर या उदाहरणांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात काय येते बघा, तर या ठिकाणी खरे किंवा खोटे, जे या ठिकाणी विकल्प, एकतर आपल्याला खरे बोलायचं असेल किंवा खोटे बोलायचं, किंवा खरे आहे किंवा खोटे आहे, दोन्ही आपल्याला अपेक्षित नाही, तर काहीतरी एकच अपेक्षित आहे. पुढचं उदाहरण बघा, सारासार, सार किंवा असार. त्याच्या पुढचं उदाहरण मानापमान, मान किंवा अपमान. या उदाहरणांचं आपण निरीक्षण केल्यानंतर काही गोष्टी आपल्या लक्षात येतील. त्याच्यामध्ये बघा, अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदापैकी एकाचीच अपेक्षा केलेली आहे, एकच अपेक्षित असतं. जसं आपण इथं बघितलं खरे खोटे, यामध्ये एकाच वेळेला आपण खरं बोलतो आणि खोटं बोलतो असं होतं का, नाही हो. तर काय, कधीतरी आपण खोटं बोलत असतो, कधीतरी आपण खरं बोलत असतो. म्हणजे एका वेळेला एकच गोष्ट अपेक्षित असते, दोन्ही एकाच वेळेला होत नाही. त्यानंतर पुढचं निरीक्षण बघा, विग्रह करताना किंवा अथवा वा यापैकी एका विकल्पबोधक, महत्त्वाचं काय आहे, विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला आहे. आपण या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर काय लक्षात येते, खरे किंवा खोटे. म्हणजे इथं विकल्प, एकतर खरे किंवा खोटे, जय किंवा पराजय. म्हणजे इथं विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आपण वापरलेलं आहे. जे विग्रह करताना किंवा अथवा वा यापैकी एका विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला असतो. आणि यावरून आपल्याला वैकल्पिक द्वंद्व समासाची व्याख्या काय करता येईल बघा. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची असून विग्रह करताना किंवा अथवा वा यासारखी विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरली जातात, त्या समासास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. व्याख्या परत एकदा बघा. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची असून विग्रह करताना किंवा अथवा वा यासारखी विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरली जातात, त्या समासास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. तर याची काही आणखी उदाहरणं बघा. 10-12, 10 किंवा 12. या ठिकाणी
आपण काय केलेलं आहे, किंवा हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरलेलं आहे. 10 किंवा 12 यापैकी एकाच कुठल्या तरी 10ची किंवा 12ची अपेक्षा असते. एकाच वेळेला 10-12 होत नाही, एकतर 10 किंवा 12. त्याबरोबर दुसरं उदाहरण, पास नापास, पास किंवा नापास. एकाच वेळेला आपण पासही होतो आणि नापासही होतो, असं होतं का? नाही. तर एकतर पास किंवा नापास इथे विकल्प असतो. या ठिकाणी समुच्चय नसतो. जसं आपण आधीच्या प्रकारामध्ये बघितलेलं होतं, तिथं समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय वापरलेलं होतं बघा, आणि आई आणि वडील वगैरे. तसं इथं नसतं. इथं काय आहे, विकल्प आहे. बरे वाईट, बरे किंवा वाईट. सत्य असत्य, सत्य किंवा असत्य. भले बुरे, भले किंवा बुरे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण वैकल्पिक द्वंद्व समास पाहिलेला आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर या ठिकाणी विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरली जातात. ती कुठली, तर किंवा, अथवा, वा. आणि एकाच कुठल्या तरी पदाची अपेक्षा असते, अर्थाची अपेक्षा असते. पास नापास, याच्यामध्ये एकतर पास किंवा नापास. अशा पद्धतीनं या ठिकाणी विकल्पाची, महत्त्वाचं म्हणजे काय, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय या ठिकाणी वापरलेलं असतं आणि एकाच पदाचा अर्थ अपेक्षित असतो. तिसरा प्रकार आपण बघतोय, समाहार द्वंद्व समास. त्याची काही उदाहरणं पहा. चुकले माकले, त्याचा विग्रह चुकले माकलेचा बघा, चूक, भूल इत्यादी. दुसरं उदाहरण आहे पाटी दप्तर, त्याचा विग्रह बघा, पाटी दप्तर वगैरे. भाजी भाकरी, त्याचा विग्रह भाजी भाकरी वगैरे. हळद कुंकू, हळद कुंकू वगैरे. चहा फराळ, चहा फराळ वगैरे. म्हणजे या उदाहरणांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येते की सामासिक शब्दांचा विग्रह करताना त्यातील मूळ पदांच्या बरोबर त्याच जातीच्या इतर पदार्थांचा, वस्तूंचाही समावेश त्या सामासिक शब्दामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे ना. उदाहरणार्थ इथं बघा, पाटी दप्तर. या सामासिक शब्दामध्ये 2 पद आहेत, पाटी आणि दप्तर. पण तेवढाच अर्थ अपेक्षित आहे का? तर नाही. तर पाटी दप्तर याचबरोबर दप्तरामध्ये असलेल्या इतर वस्तू, जशा पद्धतीनं पेन, पेन्सिल असेल, वही असेल, पुस्तक असेल, इतर आपले शैक्षणिक साहित्य असतील, या सगळ्यांचा एकत्रित आपण काय म्हणत असतो, समावेश करत असतो, एक पाटी दप्तर असं म्हणतो. आणि त्यावेळेला या सगळ्या वस्तूंचा त्याच्यामध्ये समावेश झालेला असतो. म्हणजे या उदाहरणांच्या निरीक्षणावरून आपल्याला लक्षात येते की सामासिक पदांचा विग्रह करताना त्यातील मूळ पदांच्या बरोबर त्याच जातीच्या इतर पदार्थांचा किंवा वस्तूंचाही समावेश त्यामध्ये केलेला असतो. आणि दुसरं निरीक्षण काय बघा, त्याच जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला सुद्धा महत्त्व असतं किंवा अर्थ त्याच्यामध्ये अपेक्षित असतो. आणि त्यामुळे हा समास नेहमी एकवचनातच असतो. बघा, पाटी दप्तरी असं नाही होत, भाजी भाकऱ्या असं होत नाही. नाही, मग काय, तर तो समास आहे तो एकवचनातच असतो. नेहमी लक्षात ठेवायचं. पाटी दप्तर, भाजी भाकरी अशा पद्धतीची ही उदाहरणं आपण बघितलं तर तो सामासिक शब्द हा एकवचनातच असतो. आणि यावरून आपल्याला समाहार द्वंद्व समासाची व्याख्या काय करता येईल बघा. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची असून समासातील दोन्ही पदांबरोबर तशाच पदार्थांचा समावेश असतो त्या समासास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. व्याख्या परत एकदा बघा. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची असून समासातील दोन्ही पदांबरोबर तशाच पदार्थांचा समावेश त्यात असतो त्या समासास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. याची आणखी काही उदाहरणं बघा. अंथरूण पांघरूण, आपण विग्रह काय करतो त्याचा, अंथरूण पांघरूण वगैरे वगैरे. म्हणजे इतर साहित्य, आपल्याला झोपण्यासाठी आवश्यक असलेलं सगळं अंथरूण पांघरूण, त्याच्यामध्ये त्या इतर वस्तूंचा, इतर घटकांचाही समावेश असतो. भाजीपाला, भाजीपाला वगैरे वगैरे. केर कचरा वगैरे वगैरे. गुरेढोरे, गुरेढोरे व इतर जनावरे त्याच्यामध्ये समावेश असतो. पान सुपारी वगैरे. अशा पद्धतीनं आपल्याला उदाहरणे या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो कर्मधारय समास. आता 10वीच्या आपल्या पाठ्यपुस्तकातील पुढचा भाग कर्मधारय समासाचा आहे. यासाठी आपण काही उदाहरणं बघूया. पहिलं उदाहरण आहे पितांबर.
आणि याचा विग्रह होतोय पिवळे असे वस्त्र. दुसरं उदाहरण आहे महादेव, याचा विग्रह महान असा देव. तिसरं उदाहरण आहे रक्तचंदन आणि याचा विग्रह रक्तासारखे चंदन. विद्याधन, विग्रह काय येतो बघा, विद्या हेच धन. काव्यामृत, काव्यरूपी अमृत. भवसागर, संसाररूपी सागर. लाल भडक, भडक असा लाल. तर या सगळ्या उदाहरणांचं आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात काय येतंय किंवा आपल्याला काय समजतंय, तर दोन्ही पदे एकाच म्हणजे प्रथमा विभक्तीत आहेत. आता प्रथमा विभक्ती म्हणजे ज्या विभक्तीला प्रत्यय नाहीत, ठीक आहे, नाही प्रत्ययच नसतो त्याला, ती प्रथमा विभक्ती असते. आता या पहिलं उदाहरण आपण बघितलं पितांबर, याचा विग्रह आपण केला पिवळे असे वस्त्र. तर या पहिल्या पदाला आणि हे दुसरं पद आहे, या दोन्ही पदांना, दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत आहेत. यांना प्रत्यय लागलेत का? पिवळे नाही लाग, वस्त्र नाही लाग, म्हणजे दोन्ही पदे एकाच विभक्तीत आहेत. दुसरं उदाहरण बघा, महादेव, महान असा देव. पहिलं पद महान, दुसरं पद देव. तर याही ठिकाणी विग्रह लागलेला आपल्याला दिसत नाही, म्हणजे दोन्ही पदे. या सगळ्या उदाहरणांचं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतंय, तर दोन्ही पदे एकाच म्हणजे प्रथमा विभक्तीत आहेत. आणि दुसरं निरीक्षण आपल्याला काय नोंदवता येते बघा, कधी पूर्वपद विशेषण असते, उदाहरणार्थ नीलकमल. काही काही वेळेला पहिलं पद हे विशेषण असते. या उदाहरणामध्ये आपण पाहिलं तर कमल हे नाव आणि नील हे त्याचं विशेषण. तर कधी कधी काय होतं, उत्तर पद हे विशेषण असतं. या ठिकाणी घननीळ, निळ हा एक शब्द दिलेला आहे, घननीळ. याच्यामध्ये काय आहे, उत्तर पद. घन म्हणजेच आपण ढग म्हणतो, हे नाम आहे आणि नीळ म्हणजे निळा हे त्याचं विशेषण आहे. हे कर्मधारय समासामध्ये कधी कधी पूर्वपद हे विशेषण असतं, तर कधी कधी उत्तर पद हे विशेषण असते. कधी पहिले पद उपमान असते, तर कधी दुसरे पद उपमान असते. आता उपमान, उपमेय या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणतो आणि ज्याच्याशी तुलना करतो त्याला आपण उपमान असं म्हणतो. तर या उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, इथे कधी कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. आता पहिलं उदाहरण बघा, कमल नयन. आता या ठिकाणी नयन म्हणजे डोळे, डोळ्यांची तुलना केली, कुणाशी केलेली आहे, कमळाशी केलेली आहे. मग पहिलं आपण काय बघितलं, कधी कधी पहिले पद हे उपमान असतं, म्हणजे डोळ्यांची तुलना कमळाशी केलेली आहे. पहिलं पद हे काय आहे, उपमान आहे. ज्याच्याशी तुलना करतो त्याला काय म्हणायचं, उपमान, आणि ज्याची तुलना करतो ते उपमेय. या उदाहरणामध्ये नयन हे उपमेय आहे आणि कमल हे उपमान आहे. पहिलं पद हे उपमान आहे, तर कधी कधी दुसरं पद उपमान असतं. हे दुसरं उदाहरण बघा, नरसिंह. नर याचं वर्णन केलेलं आहे आणि सिंह हे त्याला ह्याच्याशी तुलना केलेली आहे, नाही सिंहाची तुलना केलेली आहे, म्हणून या ठिकाणी दुसरे पद हे काय आहे, उपमान आहे. कधी दोन्ही पदे एकरूप असतात, उदाहरण विद्याधन, विद्या हेच धन, अशा पद्धतीने आपण म्हणतो. हे दोन्ही पदे कधी कधी एकरूप असतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी निरीक्षणातून सांगता येतील. आणि यावरून आपल्याला कर्मधारय समासाची व्याख्या अशी करता येईल, ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. बघा व्याख्या परत एकदा, ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. त्याची आणखी काही उदाहरणं बघा, घनश्याम, घनासारखा श्याम. याही ठिकाणी प्रत्यय लागलेला नाही. दोन्ही पदे घनासारखा श्याम याच्यामध्ये यालाही प्रत्यय लागलेला नाही आणि श्याम या शब्दालाही प्रत्यय लागलेला नाही. दुसरं बघा, मूक कमल, मूक हेच कमल. दोन्ही पदे एकाच विभक्तीत आहेत प्रथमा, म्हणजे कुठंही या ठिकाणी आपल्याला प्रत्यय पाहायला मिळत नाही. दोन्ही पदे एकाच विभक्तीत आहेत म्हणून हे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. पुढचं उदाहरण बघा, घन निळा बघितलेलं आहे आपण, निळा असा घन. लाल भडक, भडक असा लाल. चंद्रमुख, चंद्रासारखे मुख. विद्याधन, विद्या हेच धन. काव्यामृत, काव्यरूपी अमृत. अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला कर्मधारय समासाचे सांगता येतील. त्यानंतर पुढचा प्रकार आहे द्विगु समास. आपण काही उदाहरणांचं निरीक्षण करूया. पहिलं उदाहरण आहे
त्रिदल. याचा विग्रह काय होतो बघा, 3 दलांचा समूह. दुसरं उदाहरण आहे नवरात्र. याचा विग्रह 9 रात्रींचा समूह. पंचारती 5 आरत्यांचा समूह. सप्ताह 7 दिवसांचा समूह. पंचवटी 5 वडांचा समूह. या उदाहरणांचं आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येते की पहिले पद हे संख्या विशेषण आहे. बघा या ठिकाणी त्रिदल, 3 दलांचा समूह. दल आणि त्याचं विशेषण काय आहे, 3. हे पहिलं पद आहे हे संख्या विशेषण. दुसरं उदाहरण आहे बघा नवरात्र. याचा विग्रह बघा 9 रात्रींचा समूह. हे रात्रींचं विशेषण काय दिलेलं आहे तर 9. म्हणजे पहिले पद हे संख्या विशेषण आहे. इथंही या ठिकाणी हे पहिलं पद आहे 5, हे सुद्धा संख्या विशेषण आहे. 7 आहे, इथं 5 आहे. हे सगळे संख्या विशेषण आहेत. म्हणजे पहिलं निरीक्षण काय आपल्याला नोंदवता येते बघा, पहिले पद हे संख्या विशेषण आहे. आणि पुढचं निरीक्षण बघा, हा समास नेहमी एकवचनातच असतो. एकवचनात नेहमी असते बघा. त्रिदले आपण असं म्हणत नाही, त्रिदल म्हणतो. नवरात्री आपण म्हणत नाही, नवरात्र म्हणतो. पंचारत्या म्हणत नाही, आपण पंचारती म्हणतो. या समासामध्ये नेहमी हा सामासिक शब्द आहे तो एकवचनामध्येच असतो. आणि पुढचं निरीक्षण बघा, या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. एक समुच्चय आपल्या समोर येत असतो. जे त्रिदल, 3 दलांचा समुच्चय, समूह आपल्याला या ठिकाणी अपेक्षित असतो किंवा आपल्या लक्षात येतो, समोर डोळ्यासमोर येत असतो. म्हणून या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होत असतो. यावरून आपल्याला द्विगु समासाची व्याख्या अशी करता येईल, ज्या कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व ज्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो त्या समासास द्विगु समास असे म्हणतात. बघा परत एकदा, ज्या कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व ज्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो त्या समासास द्विगु समास असे म्हणतात. द्विगु समासाला संख्या पूर्वपद कर्मधारय समास असंही म्हटलं जातं. कर्मधारय समासाचाच तो उपप्रकार येतो. द्विगु समासाची काही उदाहरणं बघा. त्रिकोण, 3 कोणांचा समूह. सप्तपदी, 7 पदांचा समूह. त्रिनेत्र, 3 नेत्रांचा समूह. सप्ताह, 7 वारांचा समूह. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. बारभाई, 12 भाईंचा समूह. बघा या हे उदाहरणामध्ये पहिलं पद नेहमी आहे ते संख्या विशेषण असलेलं पाहायला मिळते. आपण 3, 7, 3, 7, 9, 12 हे सगळी संख्या विशेषण आहे. आणि हे जर आपण सामासिक शब्द बघितले तर हे सगळे सामासिक शब्द आहेत एकवचनामध्ये आहे. अशा पद्धतीने ही निरीक्षणं नोंदवून आणि त्याच्यावरून आपल्याला या ठिकाणी द्विगु समासाची उदाहरणं ओळखता येतील. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.